नमस्कार, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। बियाण्याच्या बॅगावरील QR कोडचा काही उपयोग आहे का या संबंधीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत। केंद्रीय कृषी व शेतकरी मंत्रालयाने सर्व बियाण्याच्या बॅगावर QR कोड छापून त्यात बियाणे आणि त्या पिकाच्या व्यवस्थापनाची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणे अनिवार्य केले आहे। मात्र काही QR कोड स्कॅन होण्यास अडचणी येत असून काही बियाणे उत्पादक कंपन्यांनी त्यात पिकाची माहिती देण्याऐवजी त्यांच्या जाहिराती टाकल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे या प्रणालीत तातडीने सुधारणा करणे गरजेचे आहे। कंपन्यांनी त्यांच्या बियाण्याची शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी संघटनेने लावून धरली होती। त्या अनुषंगाने केंद्रीय कृषी व शेतकरी मंत्रालयाने 15 जानेवारीलाच अध्यादेश काढून हा केवळ कापूस बियाण्याला QR कोड अनिवार्य केला होता। यावर काही कंपन्यांनी आक्षेप नोंदवल्याने कृषी मंत्रालयाने 14 एप्रिलला नवीन अध्यादेश काढून सर्व बियाणांना हा QR कोड अनिवार्य केला। मात्र 15 जानेवारीचा अध्यादेश रद्द न करता तो कायम ठेवला गेला। हा QR कोड केवळ Google Pay ॲप असणाऱ्या स्मार्टफोनने स्कॅन होत असून इतर कोणत्याही ॲप अथवा स्मार्टफोनने स्कॅन होत नाही। या माहितीची विशिष्ट संकेतस्थळ असून ते उघडण्याची पद्धत क्लिष्ट असल्याचे निदर्शनास आले आहेत। हा QR कोड स्कॅन केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रति एकर बियाण्याचे प्रमाण, पेरणीची पद्धत, बीज प्रक्रिया, तण, खत, रोग व कीड व्यवस्थापन या त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठा, त्यांचे प्रमाण तसेच त्या पिकांच्या मशागतीची पद्धती ही महत्त्वाची माहिती मिळवणे अनिवार्य आहे। पण ही माहिती मिळत नाही आहे। माहिती पत्रकाचा बी अभाव आपल्याला यामध्ये दिसून येते। बियाणे उत्पादक कंपन्यांनी बॅगावर QR कोड छापला पण त्यात माहितीच टाकली नाही। सोबत विक्रेत्यांना त्या बियाण्याची इत्थंभूत माहिती देणारे माहितीपत्रक दुकानदारास उपलब्ध करून दिले नाहीत। हा QR कोडचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होत नसून शेतकऱ्यांना माहिती मिळत नाही। यात सुधारणा करून ही पद्धत सुटसुटीत करणे आवश्यक आहे।